श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आम्ही आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची फाशी जाणारी चंद्रकोर ही कथा सादर करत आहे. या कथेचा भाग 3. यापूर्वी आपण भागात बघितलं की इन्स्पेक्टर जयकरांना त्यांच्या कार्यालयात एक अज्ञात फोन आला होता आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की बेलासिस रोड नागपाडा येथे एका चाळीच्या खोलीत जा, तिकडे तुम्हाला एक धक्का देणारं दृश्य दिसून येईल. त्याप्रमाणे जयकर व स्टाफ तिथे गेला असता त्यांना त्या खोलीत एक पिक पॉकेटर मिळून आला. त्याचं नाव वामन. आणि त्याच्या खोलीत एक सुटकेस मिळून आली जी त्यांनी चोरली होती बॉम्बे सेंट्रल क्लोक रूम मधून. त्यात एका तरुणीचा मृतदेह मिळून आला. आता इन्स्पेक्टर जयकर व त्याचा स्टाफ हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. यासाठी ते आता बॉम्बे सेंट्रलला रेल्वे स्टेशनच्या इकडे निघालेले आहेत. जयकरांना सर्वात प्रथम गाठायचा होता तो ट्रॅफिक कॉन्स्टेबल. तो तिथेच होता. शिवाय त्या शिपायाला ओळखण्यासाठी जयकरांबरोबर वामनही होता. जयकरांनी त्या शिपायाला गाठले. कोणत्या टॅक्सीमुळे ट्रॅफिकला अडथळा आला, तू शिटी फुकट कोणत्या टॅक्सीकडे गेलास, त्या टॅक्सीतून कोण उतरलं, अशा प्रकारची चौकशी केल्यानंतर शिपाई मानेची ट्यूब पेटली. माने शिपाई ट्रॅफिक पॉईंट ड्युटीवरती होता. बाहेरगावून आलेल्या प्रवाशांना लाईनीत उभं करून त्यांना टॅक्सी मिळवून देणं आणि ती टॅक्सी ट्रॅफिक पॅसेजमधून बाहेर काढणं हे त्याचं काम होतं. फ्लाइंग राणी आल्यानंतर माने शिपाईने एका तरुणाला एक टॅक्सी मिळवून दिली. ती टॅक्सी सुरूही झाली, परंतु पुढे थोड्याच अंतरावरती टॅक्सी उभी राहिली. साहजिकच मागच्या टॅक्स्या अडथळा निर्माण झाल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं. माने शिपाई शिटी फुकट टॅक्सी पाशी आला आणि ड्रायव्हरवर खेचला. अरे गाड़ी आगे ले लो. हवालदार साहब, इनका पाकिट मार गया है. इनको दादर शिवाजी पार्क जाना है. नीचे उतरो, नीचे उतरो. माने एवढे म्हणेपर्यंत तो तरुण टॅक्सीतून खाली उतरला आणि टॅक्सी पुढे निघून गेली. माझं पाकिट कोणीतरी मारलंय, तो तरुण हळू आवाजात म्हणाला. कुठे जायचंय तुम्हाला? शिवाजी पार्क. तुमचं पाकिट मारलंय तर समोर जा. मानेनं हात उंचावला आणि समोर बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशन होतं आणि तेही रेल्वे कंपाऊंडमध्येच. तो तरुण त्या दिशेने गेला, पण तो पोलीस स्टेशनात गेला की नाही हे त्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला माहीत नव्हतं. आणि हे खरंच होतं हे जयकरांना पटत होतं. ते मानेंना एवढंच म्हणाले, जर तो माणूस मी तुझ्यासमोर उभा केला तर तू त्याला ओळखशील काय? साहेब, माने शिपाई नम्रपणे म्हणाला, मी त्याला ओळखीनच याची मी हमी देऊ शकत नाही, परंतु प्रयत्न जरूर करीन. ते असं आहे साहेब की इथे प्रत्येक मिनिटाला बाहेरगावचे पॅसेंजर रेल्वे कंपाऊंडच्या बाहेर घालवायचे असतात. मिनिटाला प्रत्येक पॅसेंजरचा चेहरा नजरेसमोर ठेवणं अवघड आहे. जयकर शिपाई मानेच्या बोलण्यावर सहमत झाले. तरी ते म्हणाले, ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटत आहे, पण त्या माणसाचा चेहरा तू जास्तीत जास्त तुझ्या नजरेसमोर साचवून ठेव. हो साहेब. तो टॅक्सी ड्रायव्हर तुझ्या ओळखीचा आहे का? नाही साहेब, इथे एअरपोर्ट सारखी टॅक्सी नंबर्स घेण्याची पद्धत नाही. तरी हरकत नाही, पण समजा तो टॅक्सीवाला तुला पुन्हा दिसला तर त्याला माझ्या ऑफिसात पाठवून दे. हो साहेब. इथपर्यंत प्रत्यक्ष त्या गूढ व्यक्तीस ओळखणारे वामन, मोहम्मद आणि शिपाई माने असे 3 साक्षीदार जयकरांना मिळाले. आता जयकर थेट बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येऊन धडकले. रेल्वे पोलीस स्टेशनचा ड्युटी ऑफिसर सावंत जयकरांना पाहून उडालाच. तशाच जयकरांच्या पार्टीबरोबर असलेल्या वामनला पाहून तर त्याला आश्चर्य वाटत होते. आणि ते तसं वाटणं साहजिकच होतं. पोलीस लॉकअपमध्ये जे कैदी होते आणि ज्यांना सोडवायचे होते त्यात वामन एक होता. कोर्टाच्या आदेशानुसार खुद्द सावंतांनीच डायरी एंट्री करून काही संशयितांची मुक्तता केली होती. सकाळी 8च्या सुमारास आपण ज्याला सोडले तो एक्सपर्ट खिसेकापू वामन साक्षात क्राईम ब्रांच CID इन्स्पेक्टर जयकरांबरोबर पुन्हा पोलीस स्टेशनात, तेही अवघ्या 4 तासाच्या आत पाहून सावंतांना धक्का बसेल तर ते नवल कसले. अर्थातच ज्या अर्थी सिटी क्राईम ब्रांच वामनला घेऊन आले आहे त्या अर्थी सकाळी सुटताक्षणी वामनने कुठेतरी मोठा हात मारला असला पाहिजे हे सावंतांनी लगेच ओळखलं. गुड मॉर्निंग सर, सावंतांनी जयकरांना सॅल्यूट ठोकून म्हणले. तुम्ही याला ओळखता? वामनकडे बोट दाखवत जयकरांनी शांतपणे विचारले. सर, हा पिक पॉकेट, याला आज सकाळी सोडलंय. वामन याचं नाव. सस्पेक्टमध्ये याला आम्ही बंद केला होता. तुम्ही याला आज किती वाजता सोडलं? खरं म्हणजे पुढची उत्तर माहीत असूनही जयकरांनी हा प्रश्न मुद्दामून विचारला होता. सर, 8-8:30च्या दरम्यान. ठीक आहे, मला केवळ एक सांगा की 9:40ला
त्या अगोदर नव्हे. जेव्हा फ्लाइंग राणी आली त्यानंतर तुमच्याकडे पिक पॉकेटिंगची एखादी केस रेकॉर्ड झाली आहे का? जयकरांचा हा प्रश्न ऐकून सावंत थोडे गोंधळले. जयकर त्यांच्या समोर बसले होते तेव्हा जवळजवळ दुपारचा 1 वाजला होता. सावंत सकाळी 8 वाजल्यापासून स्टेशनवर ड्युटीवरती होते, पण सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत खिसा कापल्याची किंवा पाकिट मारल्याची नोंद बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनात आली नव्हती. नो सर, पिक पॉकेटिंगची केस रेकॉर्ड नाही केलेली. जयकरांनी हुंकार भरला, पण हा हुंकार साधा नव्हता. नेमकी या क्षणापासून गुंतागुंत सुरू होत होती. आपण कुठेतरी अडकत जाणार याची त्यावेळी कल्पना जयकरांना आली. पहिली गोष्ट, वामन हा या खून प्रकरणात नाही हे पूर्णपणे सिद्ध झालं होतं. दुसरी गोष्ट, कोणीतरी तिशीतला सूट बूट टायवाला तरुण या प्रकरणात आहे हे सिद्ध होत होतं. त्याचा या प्रकरणात किती हात आहे हे समजून येत नव्हतं. गुंतागुंत वाढत चालली होती ती अशासाठी. 1. पैशाचं पाकिट मारलं जाऊ नये तो इसम पोलीस तक्रार द्यायला आला नव्हता. 2. पैशाचं पाकिट मारलं गेलं असतानाही त्याच्याकडे पैसे होतेच, कारण मोहम्मदबाईला त्याने 100ची नोट दिली होती. तो जी वामनने हजर केलेल्या नोटांच्या क्रमांकाच्या मालिकेत बसत होते. म्हणजे पैशाचं पाकिट नाहीसं झालं असूनही तो इसम शिवाजी पार्कपर्यंत जाऊ शकत होता. आपलं पाकिट मारलं गेलं आहे अशी तक्रार त्यानं बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिसांजवळ का नाही केली? आणि यापेक्षाही 2 महत्त्वाचे मुद्दे. फ्लाइंग राणी दादरला थांबत नाही म्हणून हा इसम बॉम्बे सेंट्रलला उतरला आहे. आता तो बॉम्बे सेंट्रललाच का उतरला? बॉम्बे सेंट्रलला उतरून टॅक्सी स्टँडवरून टॅक्सी पकडून तो दादरलाच शिवाजी पार्कला का जात होता? या इस्माने जर बॉम्बे सेंट्रलच्या क्लोकरूममध्ये सुटकेस ठेवली आहे, तर मग वामनने आपली सुटकेस क्लोकरूममधून घरी नेली आहे हे त्याला कसं समजलं? त्याने जी सुटकेस क्लोकरूममध्ये ठेवली आहे त्या सुटकेसमध्ये काय आहे हे अर्थातच त्याला माहीत असलं पाहिजे. मग बेलासीस रोडवरील अमुक अमुक चाळीत अमुक अमुक ठिकाणी झडती घ्या असं आपल्याला फोन करण्याचं त्याला काय कारण असावं? पुन्हा त्याने 2दा फोन का करावा? समजा याचं पाकिट मारलंच गेलं नसतं तर? म्हणजे ती सुटकेस तशीच क्लोकरूममध्ये पडून राहिली असती. मग हा कुठे गेला असता? शिवाजी पार्क दादर? हे आपल्याला समजलं देखील नसतं. गुंतागुंत वाढत होती ती अशी. फ्लाइंग राणी आली आहे ती गुजरात प्रदेशातून, पण बोलणारा माणूस अस्सल मराठी बोलतोय. अर्थात याचा अर्थ असाही होत नाही की अस्सल मराठी बोलणारी माणसं गुजरातमध्ये राहत नाही. बोला, जयकर कामत आणि कांबळेंना उद्देशून म्हणाले. तुम्हाला आता काय नेमकं वाटतं? इथपर्यंत आपला तपास झालेला आहे. खरं म्हणजे कांबळेंना काहीतरी बोलायचं होतं, पण अगोदर कामत साहेब काय बोलतात ते ऐकावं म्हणून ते गप्प बसले होते. सर, पुढचा ट्रॅक सोपा आहे. पण सर, कामत काहीशा वैतागलेल्या स्वरात म्हणाले. सॉरी सर, पुढचा ट्रॅक कोणता आहे ते तुम्हाला माहीत नाही असं कसं होऊ शकेल? आपल्याला फक्त तो हमाल ज्याने फर्स्ट क्लास बोगीतून सुटकेस उचलली आहे तो लवकरात लवकर मिळू दे. सर, जर एकदा का तो हमाल सापडला म्हणजे सबंध जग पालदा घालून मी आणि कांबळे हवालदार आरोपीला तुमच्या पुढे उभं करतो की नाही बघा. हो साहेब, कांबळे म्हणाले. तो हमाल आपल्याला मिळू दे. हा वामन त्याला ओळखतो की नाही माहीत नाही, नाहीतर साहेब तुम्ही स्टेशन मास्टरला भेटून हमालांची परड घ्या. गाडीला त्यांचे नंबर लागलेले असतात. फ्लाइंग राणीचे हमाल कुठे होते ते पहा. क्षणभर थांबून कांबळे हवालदारांनी जरा दूर उभ्या असलेल्या शिपायाला खूण केली. तो शिपाई वामन सहज त्वरित हजर झाला. वामन, कांबळे हवालदार म्हणाले. हे बघ बडव्या, इतका वेळ मी शांत राहिलो, साहेबांकडे बघून गप्प बसलो. आता मी गप्प राहणार नाही. मला तो हमाल दाखव ज्याने फर्स्ट क्लासमधून क्लोकरूममधून ती सुटकेस नेली. आणि हे बघ, इथे माझा जीव वरखाली होतोय. तू या लाईनीवर काम करणारा माणूस आहे. नावाने किंवा चेहऱ्याने तुला तो हमाल माहीत असलाच पाहिजे. ए भडव्या वामन, तो हमाल दाखव नाहीतर घरी चालायला लाग. कामतही आवाज करीत म्हणाले. आपले सहकारी बरोबर त्या ट्रॅकवर आलेत ही गोष्ट जयकरांना समजली होती. ते मुद्दामून भलतेकडे बघत होते. कामत आणि कांबळे वामनचं जे ब्रेन वॉशिंग करत होते त्यामुळे पुढच्या तपासात कामाची दिशा निश्चित होणार होती. ही दिशा कोणती होती? वामन बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पिक पॉकेटिंग करत होता हे असं रेल्वे पोलिसांना माहिती होतं. तसंच कोणाचाही खिसा न कापता डोक्यावर किलो वजन घेऊन प्रामाणिकपणे हमाली करणाऱ्या हमालांनाही माहीत होतं. ज्या हमालाने फ्लाइंग राणीच्या फर्स्ट क्लासमधून सुटकेस उचलली होती त्याचं नाव वामनला माहीत नव्हते, पण त्याला माहीत होतं की तो दररोज दिसणारा त्या हमालाचा चेहरा. वामनने तो हमाल दाखवण्याचं कबूल केलं. तो हमाल सापडल्यानंतर CID पार्टीला तपास कामाची दिशा कशी सापडणार होती ते या अजागळ फालतू खिसे कापूला कसं माहीत असणार?
बॉम्बे सेंट्रल स्टेशनातील वेगवेगळे प्लॅटफॉर्म ढूंढता ढूंढता अखेरीस वामनने एका हमालाकडे बोट दाखवले. त्याचं नाव धोंडीबा. एकतर वामन बरोबर पोलिसांना बघून धोंडीबा अगोदर घाबरला. सरळ मार्गी जाणारा हा थोडा वयस्कर धोंडीबा लवकरच सेवानिवृत्त होणार होता. जयकरांनी त्याला धीर दिला. त्याच्या हृदयातील धडधड अगोदर थांबवली. तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात असं म्हणून त्याला पूर्ण सावध केलं, माणसात आणलं. आपल्या भोवती पोलीस आहेत हे बघता धोंडीबाचा हात गळ्यातील रुद्राक्षांच्या माळाकडे गेला. ते म्हणी मोजणं थांबलं. मग जयकर सावकाशपणे वामनला म्हणाले, यांना काय विचारायचं आहे ते तू विचार. काय विचारायचं ते तुला माहिती आहे. मग वामनने फ्लाइंग राणीच्या फर्स्ट क्लासमधून कोणाची तरी सुटकेस उचलली का, उचलली असल्यास ती कुठे नेली, असं कांबळे हवालदारांनी अगोदर पडवलेले प्रश्न वामनने धोंडीबाला विचारले. या प्रश्नांना धोंडीबाने दिलेली उत्तरं अत्यंत तर्कसंगत होती. वामनने जे सांगितले होते त्याबरोबर मिळती जुळती होती. अंगातील कपड्याचं वर्णनही मिळतं जुळतं होतं. इथपर्यंत जयकरांची पार्टी योग्य ठिकाणी येऊन पोहोचली होती. धोंडीबा बाबा, कांबळे हवालदार अक्षरशः हात जोडत म्हणाले, ही फ्लाइंग राणी परत सुरतला केव्हा जाते. आता जाईलच की, संध्याकाळी 5:30 वाजता. तुम्हाला सिट्या हवायत का. नको नको, आम्हाला एकच सांगा, आता ही गाडी कुठं आहे. आ यार्डात, धोंडीबा गोंधळून म्हणाला. मला फ्लाइंग राणीकडे घेऊन चला. त्याचं फर्स्ट क्लासचा डबा तपासायचा आहे. कांबळे हवालदार थोडा करड्या आवाजात म्हणाले. जयकरांना मनोमन समाधान वाटले. तपास कामाचं होकायंत्र नीट फिरत होतं, पण ते नेमक्या दिशेला थांबत पण नव्हतं. बॉम्बे सेंट्रल रेल्वे यार्डात अनेक गाड्या होत्या. वेगवेगळ्या गाड्यांमधून पाणी भरणं, साफसफाई करणं वगैरे प्रकार चालू होते. या सर्व गाड्या आता एका पाठोपाठ एक बाहेरगावी जाणार होत्या. 21 डाऊन फ्लाइंग राणी बॉम्बे सेंट्रलवरून 5:30ला सुटणार होती. सकाळी 9:40ला ती बॉम्बे सेंट्रलला आली होती. धोंडीबा या सर्वांना बरोबर घेऊन फ्लाइंग राणीपाशी आला आणि तो थेट फर्स्ट क्लासच्या डब्याबाहेर उभा राहिला. या डब्यापाशी येताच जयकर, कामत आणि कांबळे या तिघांच्या नजरा एकाच वेळी एकाच ठिकाणी स्थिरावल्या. हे तिघे त्या डब्याच्या ज्या ठिकाणी बघत होते तिथे तिकीट रिझर्वेशन चार्ट चिटकवला होता. रिझर्वेशनचा हा कागद पुढील तपासासाठी मुख्य दिशा ठरणार होता. तो चेअर कारचा डबा होता. संपूर्ण डबा अर्थातच रिकामा होता. त्या डब्यात चढल्यानंतर कांबळे धोंडीबाला म्हणाले, धोंडीबा, या डब्यातूनच तू सुटकेस बाहेर काढली ना. होय जी. तू सुटकेस कुठून उचलली. ही काय इथूनच की. धोंडीबाने कॅरियरकडे बोट दाखवले. धोंडीबाने जिथे बोट दाखवले त्या कॅरियरसाठी 5 आणि 6 क्रमांकाच्या सीट होत्या. म्हणजे तो इसम याच 5 किंवा 6 क्रमांकाच्या सीटवर बसला होता हे उघड होतं. आता प्रश्न असा होता की हा इसम कोणत्या सीटवर बसला होता, 5 की 6. या दोनपैकी एका सीटवर तो बसला होता हे नक्की. या प्रश्नाप्रमाणे दुसरा प्रश्न, तो इसम नेमका कुठून आला, त्याचं नाव काय. आता सारी मंडळी डब्याच्या दरवाजापाशी आली आणि दाराची दांडी धरून वाकूनच डब्याला चिटकवलेला रिझर्वेशन चार्ट बघण्यास सुरुवात केली. या चार्टवरून एवढं समजत होतं की हे 2 प्रवासी बलसाडून आले आहेत. केवळ 2 प्रवासीच नव्हे तर डब्यातील 1 ते 10 क्रमांक म्हणजे बलसाडून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे राखीव नंबर होते. म्हणजे फ्लाइंग राणीचा हा बलसाड राखीव कोटा होता आणि हा कोटा असल्यामुळे 1 ते 10 क्रमांकापुढे केवळ बलसाड कोटा असं लिहिलं होतं. पुढे प्रवाशाचे नाव आणि तिकीट नंबर लिहिलेला नव्हता. इथपर्यंत एवढंच समजत होतं की मुंबईत आलेला इसम बलसाडून आलेला आहे. या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होता, तो असा की इसम एकटाच असेल का, का त्याच्याबरोबर आणखीन कोणी होतं. खुनाचा जो प्रकार घडला होता तो एक व्यक्तीही करू शकत होती आणि अनेक व्यक्तीही करू शकत होत्या. सीट नंबर 5 आणि 6 या 2 व्यक्तींचा एकमेकांबरोबर काही संबंध आहे का. त्या इस्माने बॉम्बे सेंट्रल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा धोंडीबा हमालास खून करून जवळ बोलवले, धोंडीबा जेव्हा डब्यात शिरला तेव्हा डबा जवळपास रिकामा झाला होता. त्या इस्माच्या आसपास कोणी नव्हते. शिवाय वामनने त्या इस्माचा पाठलाग केला होता. त्याच्याबरोबर आणखीन कोणी नसल्याचे वामनने बघितले होते. खेरीज बाहेर टॅक्सीत बसल्यानंतर जो गोंधळ झाला तेव्हा त्या टॅक्सीतून माने शिपायाने त्या इस्माला एकट्याला खाली उतरवले होते. याखेरीज त्या इस्माबरोबर आणखीन कोणी होते असे गुलशन हॉटेलचा महमदबाई म्हणाला नव्हता. तू त्या माणसाला पुन्हा ओळखशील, कांबळेंनी धोंडीबाला पुन्हा विचारले. हो साहेब. आणि सुटकेस, जयकरांनी विचारले. साहेब, मी ती बॅग ओळखीनच. शिवाय तो माणूस मी विसरणार नाही. तुम्ही आता एवढी चौकशी करता म्हणजे मामला भानगडीचाच असला पाहिजे.
ठीक आहे, आपली कार्ड धोंडीबाकडे दे, ते म्हणाले. उद्या सकाळी 10 वाजता मला माझ्या ऑफिसात येऊन भेट. मी तुला काही बॅगा दाखवतो, त्या बॅगेतून तू तू बॅग ओळख. पण साहेब, बॅग तर लगेच रूममध्ये आहे. नाही, ती तिथून चोरीला गेली आहे, जयकर शांतपणे म्हणाले आणि ते त्या यार्डातून बाहेर पडले. बलसाडून आलेला इसम, क्लोकरूम मध्ये बॅग ठेवणारा इसम, ज्याचं पाकिट मारण्यात आलं आहे तो इसम, टॅक्सीत बसलेला इसम आणि गुलशन हॉटेलातून 2दा फोन करणारा इसम ही एकच व्यक्ती आहे इथपर्यंत सिद्ध झालं होतं. जयकर जेव्हा ही चौकशी करत होते तेव्हा ही अज्ञात व्यक्ती कुठे होती काय कोणास ठाऊक. पण त्या व्यक्तीला ओळखणारे एकूण 4 साक्षीदार अनुक्रमे वामन, धोंडीबा, मानेशिपाई आणि महम्मदबाई जयकरांना सापडले होते. जयकरांनी धोंडीबाला प्लॅटफॉर्मवर सोडले आणि थेट स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये येऊन हजर झाले. जयकरांनी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितल्यावर इकडे तिकडे फोनाफोनी झाली आणि थोड्याच वेळात सकाळी बॉम्बे सेंट्रल स्टेशनात येऊन थांबलेल्या फ्लाइंग राणीचा रिझर्वेशन चार्ट स्टेशन मास्टरच्या ऑफिसात आला. फ्लाइंग राणीच्या फर्स्ट क्लास डब्यावर रिझर्वेशन चार्ट होता. त्यावर बलसाडून आणलेल्या प्रवाशांची नावं आणि तिकीट नंबर नव्हते, परंतु याच चार्टसोबत एक स्वतंत्र बलसाड चार्ट होता. हा चार्ट फ्लाइंग राणी जेव्हा बलसाडला आली तेव्हा फर्स्ट क्लासच्या तिकीट तपासणीसाच देण्यात आला होता. या स्वतंत्र चार्टवर बलसाडून आलेल्या प्रवाशांची नावं आणि त्यांचे तिकीट क्रमांक, आसन क्रमांक देण्यात आले होते. या चार्टवर आसन क्रमांक 5चा तिकीट क्रमांक होता 081297 आणि सीटवर जी व्यक्ती प्रवास करत होती त्या व्यक्तीचं नाव होतं मिस चंद्रा कौर, वय 25. सीट 6चा तिकीट क्रमांक होता 081-298 आणि तिकीट धारकाचं नाव होतं अरुण चंदावरकर, वय 32. आता सकृतदर्शनी एक तरी गोष्ट स्पष्ट होत होती की जी संशयित व्यक्ती नजरेसमोर उभी होती ती सीट नंबर 6वर बसून प्रवास करत होती. सीट नंबर 5वरची चंद्रा कौर आणि 6 नंबरवरचा अरुण चंदावरकर याची काही सांगड घालता येत नव्हती. तो इसम एकटाच होता असे सांगणारे एकूण 4 साक्षीदार जयकरांजवळ होते. त्या इसमाबरोबर एक स्त्री होती असं कोणीही बोललं नव्हतं. कौर हे आडनाव वेगळ्या जातीतलं होतं, पण चंदावरकर आडनाव वेगळ्या जातीतलं होतं. या एवढ्याच भागात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जयकरांना लागोपाठ जे 2 फोन आले होते त्या फोनवरची व्यक्ती शुद्ध मराठी बोलत होती. दुसरा महत्त्वाचा भाग असा की हे अरुण चंदावरकर हे नाव खरंच आहे की खोटं हे कशाच्या आधारावर ठरवायचे. जयकरांच्या सांगण्यावरून पुन्हा फोनाफोनी झाली. फ्लाइंग राणीची फर्स्ट क्लासची तिकीट स्टेशन मास्टरच्या ऑफिसात आली. नंबर तपासण्यात आले. बलसाड कोट्याचे फर्स्ट क्लास तिकिटाचे नंबर जुळवण्यात आले. यात 081298 क्रमांकाचे तिकीट सापडले. म्हणजे हा तिकीटधारक अरुण चंदावरकर तिकीट देऊन प्लॅटफॉर्मच्या बाहेर आला होता, इथपर्यंत माहिती मिळत होती. आणखीन काही नंबर तपासणी चालू असताना काहीसे गूढ वातावरण निर्माण झाले. तिकीट क्रमांक 081297 हा नंबर काही सापडत नव्हता. मिस चंद्रा कौर या नावाची कोणी तरुणी बलसाडून मुंबईला आली होती, पण तिचे तिकीट जमा झाले नव्हते. तिने प्रवास केला नव्हता असं समजता येत नव्हतं, कारण फर्स्ट क्लास तिकीट चेकरने तिच्या नावापुढे टिक मार्क केला होता. याचा अर्थ चंद्रा कौरने बलसाड मुंबईत प्रवास केला होता, फक्त तिचं तिकीट तेवढं जमा झालं नव्हतं. आता म्हटलं तर या प्रश्नाचा गंभीर विचार करता येत होता किंवा नव्हताही. हजारो प्रवासी घेऊन येणाऱ्या गाडीतील सर्वच्या सर्व प्रवाशांची तिकीट कशी काय जमा होणार? सर्वच तिकीट कलेक्ट होत नाहीत. उतरणारे 1000 लोक आणि कलेक्शन करणारे 4 कलेक्टर, हे स्टेशन मास्टरचं बोलणं पटलं. त्याच फ्लाइंग राणीच्या त्याच फर्स्ट क्लास डब्यातील एकूण 7 तिकीटं कलेक्ट झाली नव्हती. फार कशाला, वामननं काढलेलं प्लॅटफॉर्म तिकीट तरी कुठे कलेक्ट झालं होतं? ते तर जयकरांना वामनच्या झडतीतच मिळालं होतं. तिकीट क्रमांक 081298 जयकरांनी ताब्यात घेतलं. वलसाड मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या 10 प्रवाशांची यादी पण तयार केली आणि त्यांनी स्टेशन मास्तरांचा निरोप घेतला. इथं रेल्वे क्राईम ब्रांचला आपल्या राज्यात काहीतरी गडबड झाली आहे आणि दुसऱ्या राज्यातील पोलीस शोध घेत आहेत याचा सुगावा लागला. जयकर जेव्हा फ्लाइंग राणी तपास करत होते तेव्हा यार्डात रेल्वे पोलिसांचा डिटेक्शन स्टाफ घुटमळत होताच. तशात वामनला CID बरोबर बघून स्टाफ काहीसा बुचकाळ्यात पडला होता. शेवटी काय भानगडे हे स्वतःच पाहावे असा विचार करून क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर थोरात स्वतःच जयकरांना भेटायला आले. त्यांची आणि जयकरांची वाटेतच भेट झाली. थोरातांना हा ऐकून काय प्रकार आहे तो जयकरांकडून समजला. फ्लाइंग राणीमधून एक डेड बॉडी आपल्या राज्यात उतरली
थोडा वेळ क्लोकरूममध्ये विसावली आणि नंतर आपल्या राज्याबाहेर गेली, म्हणजे आपला या एकूण प्रकाराबरोबर काही संबंध नाही हे लक्षात आल्यामुळे थोरांताचा चेहरा काहीसा फुलला. ते सुटले होते. तरी ते म्हणाले, जयकर साहेब, हा वामन या प्रकरणात असेल असं वाटत नाही. हा मामूली लाईनवाला आहे. वामन मर्डरर नाही, हे मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच ओळखलं. मला काही धागेदोरे मिळालेत, पाहूया पुढे काय होतं ते. जयकरांचं हे बोलणं ऐकून वामनने श्वास सोडला. थोरात जयकरांना चहाचा आग्रह करत होते, परंतु बरीच कामं आहेत, नंतर भेटू असं जयकरांनी त्यांचा निरोप केला आणि ते पुन्हा वामनच्या घराकडे निघाले. थोरात सुटले होते हे अगदी खरंच होतं. एक डेड बॉडी बॉम्बे सेंट्रलपर्यंत येऊन पोचली होती आणि रेल्वे हद्दीतून बाहेर शहरात गेली होती आणि शहरातच सापडली होती, रेल्वे गाडीत नाही. म्हणजे थोरातांचा तिचा काही संबंध नव्हता. आणि आता त्याच दृष्टिकोनातून पाहिलं म्हणजे इन्स्पेक्टर जयकरांचा इथं काय संबंध येत होता. एका अज्ञात इस्माने केलेल्या फोनचा पडताळा चाडून घेण्यासाठी ते वामनच्या खोलीवर पोहोचले होते. तिथे खून प्रकरण उजेडात आले होते. आता मृत स्त्री मुंबई शहरातीलच असेल तर पुढचं सारं बाळंतपण त्यांनाच करावं लागणार होतं. परंतु पुढील तपास अगदी स्टेशन मास्तरच्या ऑफिसातून बलसाड मुंबई तिकीट ताब्यात घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की डेड बॉडी गुजरात राज्यातून आली आहे. म्हणजे या प्रकरणाची सारी सूत्र गुजरात पोलिसांनी हलवायची होती. कदाचित गुजरात पोलिसांना काही क्लू मिळाला असता. ते जर मुंबईत आलेच असते तर डेड बॉडीचा ताबा जयकरांनी घेतला असल्यामुळे त्यांना जयकरांना भेटता आलं असतं. अर्थातच यासाठी गुजरात पोलिसांकडे तशी तक्रार नोंदवली गेली असती तरच. पण तसं जर घडलं असतं तर जयकर आपला सारा तपास गुजरात पोलिसांना देऊन मोकळे झाले असते. पण तसं घडणार नव्हतं.